जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाच्या VRP एडिटिंग यूट्यूब चॅनलला एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर भावांनो, आजच्या प्रेममध्ये तुम्ही जो स्टेटस व्हिडिओ बघितला तर काही अशाच प्रकारचा स्टेटस व्हिडिओ कशा प्रकारे बनवतात एकदम सोप्या प्रकारे शिकवणार आहे. आणि सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे पण मटेरियल यूज केले आहे हे सर्व मटेरियल आपल्याला जीप फाईलद्वारे मिळणार आहे. तर या जीप फाईलला पासवर्ड प्रोटेक्ट आहे, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये कुठं पण असू शकतं. त्यासाठी आपल्या व्हिडिओला न स्क्रिप्ट करता बघायचं आहे. तर चला भावांनो, जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर भावांनो, आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला बीटमाप प्रोजेक्ट आणि शेकीपेक प्रोजेक्ट या दोन्ही प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट केल्यानंतर बीटमाप प्रोजेक्टला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे जी आपली सॉन्गची लिरिक्स आहे ते ऑलरेडी मिळून जाईल. तर मागे यायचं आहे. तर मागे आपल्याला 2.22 सेकंदाला चालला यायचं आहे. आल्यानंतर इथं आपल्या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. तर फोटोला ॲड करायला खाली असेल प्लसवाला आयकन, त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर इमेज अँड व्हिडिओ नंतर फोटोला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर फोटोला फुलस्क्रीनमध्ये सेट काढे वगैरे आपल्या टिटर दिसेल त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. केल्यानंतर दुसऱ्या बीटमार्कवरती यायचं आहे. आल्यानंतर जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर डन करायचं आहे. डन केल्यानंतर काही अशाच प्रकारे आपल्या फोटोना ॲड करून घ्यायचं आहे. तर चला ॲड करून घेऊया. तर बघू शकता भावना, काही अशा प्रकारे आपल्या फोटोने ॲड करून घ्यायचं आहे. तर फोटोने ॲड केल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेकीपेक प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला टेक्स्ट ॲनिमेशन दिसेल, त्याला कॉपी करायला आपल्या टेक्स्टवरती जायचं आहे. गेल्यानंतर खाली इफेक्ट दिसेल त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर टी डॉट नंतर कॉपी पेक करून घ्यायचं आहे. तर इफेक्टला कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे आपल्या प्रोजेक्टवरती. आपल्या प्रोजेक्टवरती आल्यानंतर आपल्या टेक्स्टवरती जायचं आहे. गेल्यानंतर खाली इफेक्ट दिसेल त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर टी डॉट नंतर पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर पेस्ट इफेक्ट केल्यानंतर डन करायचं आहे. डन केल्यानंतर काही अशाच प्रकारे आपल्याला या टेक्स्ट पेजवरती आपल्याला शेक इफेक्टला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर चला अप्लाय करून घेऊया. तर बघू शकता भावना, काही अशा प्रकारे जी आपली सॉन्गची लिरिक्स आहे याच्यावरती आपल्याला टेक्स्ट ॲनिमेशनला ॲड करून घ्यायचं आहे. तर ॲड केल्यानंतर आता आपल्या फोटोच्या शेक इफेक्टला कॉपी करायचं आहे. तर फोटोच्या शेक इफेक्टला कॉपी करायसाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर 2 नंबरवाल्या फोटोवरती यायचं आहे. फोटोवरती आल्यानंतर खाली इफेक्ट दिसेल त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर टी डॉट नंतर कॉपी पेक करून घ्यायचं आहे. तर इफेक्टला कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे आपल्या प्रोजेक्टवरती. आपल्या प्रोजेक्टवरती आल्यानंतर मागे यायचं आहे. तर मागे आपल्याला 2.11 सेकंदाला चालला यायचं आहे. आल्यानंतर आपल्या फोटोवरती जायचं आहे. फोटोवरती गेल्यानंतर खाली इफेक्ट दिसेल त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर टी डॉट नंतर पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर पेस्ट इफेक्ट केल्यानंतर डन करायचं आहे. डन केल्यानंतर जे स्टार्टिंगचे 4 फोटो आहे, 4ही फोटोवरती आपल्याला शेक इफेक्टला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर चला अप्लाय करून घेऊया.
तर बघू शकता काही अशा प्रकारची स्टार्टिंगची आपली 4 फोटो आहे. या 4ही फोटोवरती आपल्याला शेकी पिकला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अप्लाय केल्यानंतर याच्यानंतर जे फोटो आहे या फोटोवरती आपल्याला दुसरा शेकी पिक अप्लाय करायचा आहे. तर त्या शेकी पिकला कॉपी करायसाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेकी पिक प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर 3 नंबरवाल्या फोटोवरती यायचं आहे. फोटोवरती आल्यानंतर खाली पिक दिसेल त्याच्यावरती यायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर टी डॉट नंतर कॉपी पिक करून घ्यायचं आहे. तर ही पिकला कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे आपल्या प्रोजेक्टवरती. आपल्या प्रोजेक्टवरती आल्यानंतर मागे यायचं आहे. तर मागे आपल्याला 4.6 सेकंदाला चाललं यायचं आहे. आल्यानंतर आपल्या फोटोवरती जायचं आहे. फोटोवरती गेल्यानंतर खाली पिक दिसेल त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर टी डॉट नंतर पेस्ट पिक करून घ्यायचं आहे. तर पेस्ट पिक केल्यानंतर डन करायचं आहे. डन केल्यानंतर काही अशाच प्रकारे आपल्याला याच्यानंतर जी एवढी पण फोटोज आहे या फोटोवरती आपल्याला शेकी पिकला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर चला अप्लाय करून घेऊया. तर बघू शकता भावांनो काही अशा प्रकारे आपल्याला या शेकी पिकला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अप्लाय केल्यानंतर आपल्या व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह करायसाठी वरती दिसेल आपल्याला शेअरल ऑप्शन त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. एक्सपोर्ट केल्यानंतर व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह केल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्याला ग्लिच व्हिडिओ ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे. तर या ॲप्लिकेशनची डाउनलोड लिंक आपल्या डिस्क्रिप्शनला आहे. तिथून तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसेल. तर साईटला दिसेल आपल्याला एडिट त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर आपल्या व्हिडिओला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्याला वरच्या साईडला दिसेल नेक्स्ट त्याच्यावरती जायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इफेक्ट दिसतील तर स्क्रोल डाऊन करायचं आहे. आणखी मागे यायचं आहे. मागे आल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला एक इफेक्ट दिसेल. त्या इफेक्टला कशा प्रकारे यूज करायचा आहे तर सर्वात आधी आपल्या व्हिडिओला प्ले करायचं आहे. प्ले केल्यानंतर जिथं पण आपल्याला इफेक्ट ॲड करायचं आहे तर या इफेक्टवरती टच करून घ्यायचं आहे. तर बघू शकता काही अशा प्रकारे टच करून घ्यायचं आहे. तर बघू शकता काही अशा प्रकारे आपला इफेक्ट ॲड होऊन जाईल. इफेक्ट ॲड झाल्यानंतर खालच्या साईडला दिसेल आपल्याला वॉटरमार्क. तर या वॉटरमार्कला रिमूव्ह करायसाठी आपल्या वॉटरमार्कवरती टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर खालच्या साईडला दिसेल फ्री रिमूव्ह त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर आपल्याला इथं एक ॲड प्ले होईल. तर या ॲडला संपूर्ण बघायचं आहे. तर थोडा वेळ लागेल. बघितल्यानंतर वरती दिसेल आपल्याला सेव्ह त्याच्यावरती जायचं आहे. सेव्हवाल्या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला हाय क्वालिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे.